पोलिसाला कोणी धरलं? चोरानं धरलं. पोलीस पळत पळत बायको जवळ गेला, म्हणला काय सांगू तुला, जीव वाचवून आलो मी. बायको म्हणली काय झाली? चोरानं धरलं होतं. बायको म्हणली लाज वाटती का सांगाय? पोलीस आहे तू, माझ्या बापानं 10 लाख हुंडा जास्त दिला, तू पोलीस होता म्हणून. उद्या जर लोकाला कळलं पाहुण्या रावळ्यात की पोलीस असून चोराला घाबरून आला, लोक शेण घालतील तोंडात. कळत नाही का तुला? म्हणे काय कळायचं, एवढे भले भले हत्यारे होती त्यांच्याकडे, सरसलामत तो पगडी 50. पोलीस असलो म्हणून काय झालं, मार खाल्ल्यापेक्षा सोनं नाणं दिलेलं बरं. बायको म्हणली त्यांच्याकडे हत्यारं होती, तुमच्याकडे बंदूक होती ना, ती काय केली? म्हणला लपवून ठेवले, तर चोरानं ती बी नेली असती. इतक्या शाण्याला परमार्थ नाही सांगायचा. तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड, त्याहून दगड बरे देवा. माणसं वेडी झाली ना, कळतंय तुम्हाला? माणसं वेडी झाली रे. लोकांना वाटत नाही माझं चुकतंय, याच्यावर लोक नाक कापले तरी यज आहे म्हणतात. भजन करणं न आवडण्यासारखं निर्लज्ज नाही. मग म्हातारी त्या पोराच्या मागं पळाली. तुम्ही जागेवर आले का? म्हातारी द्या पार्लेजीवाली त्या पोराच्या मागं पळाली. म्हातारी जुनी होती ना, पोराच्या मागं पळाली, भर बाजारात धरला, मारला. मारून मारून कोल्हापुरीचे 2 तुकडे झाले, पण पोरानं पिरू सोडलाच नाही. म्हातारी म्हणली या निर्लज्जाला मारता तरी किती, दिला विषय सोडून. आपल्यासारखा एक सज्जन म्हणला लाज वाटते का तुला? तरणा बांडेस, कष्ट करायचं, 5-10 रुपयाच्या पेरूसाठी भर बाजारात मार खाल्लास, काहीच वाटत नाही तुला? ते म्हणला मला काय वाटायचं, माझं काय गेलं, तिची चप्पल तुटली. अरे पण वेड्या, तुला मारून तुटली. ज्याला कळत नाही त्याला सांगण्यात मजा, आणि कळत नाही हेही ज्याला कळत नाही त्याला तर सांगण्यात मजाच नाही. कमीत कमी मला कळत नाही एवढं तरी मला कळावं. मी येडा आहे आणि येडच राहायचं आयुष्यात. लय शहाणं व्हायचं. आईला 2 लेकरं, एक शहाणं एक येडं असतं. जगाचा नियमच आहे. 2 असली की एक शहाणं असतं, एक शहाणं. खा म्हणलं की खातं, शाळेत जा म्हणलं की जातं, गोंधळ करू नको म्हणलं की करत नाही, उलट बोलू नको म्हणलं की बोलत नाही, दुसरं मुदाम करतं. पाहुण्याच्या ताटातला लाडू घेतो, त्याला माहित आहे इथं काय करते, निश्चित जात खाती, करते काय. माणसात मारीत गेल्यावर खाणं का होईना मार, पण तेवढा माणसात चान्स मारून घेतो ते महाराज, आहे की नाही? मुद्दाम. तुम्ही आईच्या अंतकरणाला सांगा, जळगावच्या मायमावल्या, काळजी कोणाची वाटते, शाण्याची का येड्याची? माझ्या आईचं बी तसंच आहे. माझी जी पंढरीची माय आहे तिचंही तसंच आहे. ती म्हणती ह्यो शाणा आहे, ह्याला माझी गरज नाही, पण हा येडा आहे, अवघाची संसार. हा ज्ञानी आहे, हा ब्रह्मचारी आहे, याला परमार्थ कळतोय, याचं मी राखेल न राखेल, पण हा संसारिक आहे, याचं मला राखणं गरजेचं आहे. मग मी विचार केला, ज्ञानोबराया, आजपर्यंत आम्ही ऐकलं दुःख बांधवडी, सुखाचा विचार, सुख पाहे जवा पाडे दुःख पर्वता. गीतेमध्ये वर्णन आहे, तेषाम समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थम या विशुद्ध चित्तसाम. आजपर्यंत आम्ही ऐकलं क्लेशोदिक तरस्तेषाम अव्यक्तासक्त चित्तसाम अव्यक्ताही गतिर् दुःखम देहदभीर व्याप्यते. सगळ्यात दुःखाचं काय असेल तर देह व्यतीत करणं आहे संसारामध्ये. मग एवढा दुःखाचा संसार तुम्ही कशाच्या जोरावर सुखाचा करेल म्हणतात? तुम्ही वैष्णव आहात म्हणून का नाही? तुम्ही भक्त आहात म्हणून का नाही? तुम्ही ज्ञानी आहात म्हणून का नाही? मग हे कशामुळे शक्य होईल? जाई नगे माये, आम्ही त्याचं करावं, तो आमचा करतो. मी उभा आहे त्याच्या कुठल्या दिशेला? पंढरपूर आहे. कुठे? इकडे पंढरपूर. पंढरीला गेलते पंढरीला मरायच्या आधी जाय एकदा. सगळ्यात सुरुवातीचं घर पंढरपूर आहे. पंढरीचंच वर्णन अभंगामध्ये काय येतं? जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ. माहेर म्हणजे मूळचं घर, माहेर म्हणजे पंढरपूर. जनाई वर्णन करते, जाते माहेराला, जाते माहेराला, माझ्या मूळच्या घराला, जाते माहेराला, जाते माहेराला. माझं माहेर आहे ते पंढरपूर. आणि माहेर, माहेर लक्षात घ्या. तुम्ही सासरात 9 वाजेपर्यंत झोपलात तर म्हातारी गलीत सांगल, बघ ह्यालाच आवडली होती, मी तर नाही म्हणत होते, ह्यालाच लय पटली होती, ह्यानंच करून आणली, बघ कवर झोपली. हेच तुम्ही जर माहेरात 9 वाजेपर्यंत झोपलात, आई उठवेल का ग? झोपू दे ग लेकराला, लय सासर असे, झोपू दे म्हणेल, उठवणार. शेवटी प्रत्येक जीवाला स्वातंत्र्य आवडतं, पारतंत्र्य कुणालाच आवडत नाही. पाठीमाग बसलेले 2-4 बारकी लेकरं, तुम्ही शाळेत जाता का? शाळेत जाता?
किती वाजता भरते तुमची शाळा? 12. आता इंग्लिश मीडियम 7, मराठी मीडियम 12 सुटते कधी? 5:30. दादा 12ला भरते, 5:30ला सुटते, बरोबर? म्हणजे 2 बेल झाल्या, एक 12ची एक मधल्या आपण सोडून देऊ. 12ची एक बेल आणि 5:30ची एक बेल. मला इमानदारीनं सांगा, विचार करून सांग, कुठली बेल आवडते, 12ची का 5:30ची? अगदी करेक्ट आहे. तो काय, मी काय, तुम्ही काय, संत काय आणि देव काय? प्रत्येकाला स्वातंत्र्य आवडतं, पारतंत्र्य कोणालाच आवडत. शाळा सुटली की दप्तर इकडं, डबा इकडं, मास्तर तिकडं, ढिंग मजा. आयुष्य जगता येतं ना शाळा सुटल्यावर. शाळेत क्लास, तास, लेक्चरला काही बोलता येत, जो पुढचं बोलतंय त्याच ऐकावं. लक्षात घ्या, लहानातला लहान आणि मोठ्यातला मोठा जीव फक्त स्वातंत्र्य मागतो आणि स्वातंत्र्य फक्त माहेरात मिळतं. स्वातंत्र्य मिळायची एकमेव जागा आई बापाचं घर आणि आपले खरे मायबाप पंढरीचं आहे. मग माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ. एक साधं विचारू, जर पांडुरंग माझी माय आहे तर माझी माय नीट ऐका, जर पांडुरंग माझी माय आहे तर माझी माय पांडुरंग आहे. मग साधं आहे ना, ज्याला माय कळाली त्याला पांडुरंग कळाला, ज्याला बाप कळला त्याला पांडुरंग कळला. किती सिम्प्लिसिटी बघा परमार्थाची. एकच वाक्य आहे ना, जर आई माझी पंढरपूर मध्ये आहे तर माझ्या घरी माझी माय आहे, याचा अर्थ माझं घर पंढरपूरच आहे की. ते मला पंढरपूर करता आलं पाहिजे. ही ताकद कोणात आहे? ज्ञानोबा म्हणले माझ्यात आहे. माझ्या आई बापाचं घर बनवायची ताकद माझ्यात आहे. तुमच्यात कसं काय? कारण मी त्याचा अवतार आहे. तुम्ही त्याचा अवतार कसं काय? कारण मी त्याची वारी केली आहे. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा. मग त्याने मला काय केलं? सर्व सुकृताचं फळ दिलं. माझ्या पंढरीच्या वारीचं, माझ्या नामचिंतनाचं, माझ्या साधनेचं मला पांडुरंगाने फळ दिलं. काय फळ दिलं? आपुल्या संसाठी करुणी देवानं मला देव केलं. मग मला सांगा, देवाला काही अशक्य आहे का? मग देव सगळं शक्य करू शकतो. मग माऊली म्हणतात, नामा म्हणे केशवराजा केला नियम चालवी माझा. जसं नामदेवराय म्हणतात की मी बोलावं आणि तू करून द्यावं, तसं मी बोलावं आणि पांडुरंगाने करावं. मी काय बोलतो? ज्ञानोबराय महात्मे महान आत्मा यस्य सहा इति महात्मा. इथे लावायची गरज नाही. तसं हृदयच मोठं आहे. आणि ज्ञानोबराय साधे सुधे वैष्णव नाहीत, महावैष्णव. एका लेकराची आई व्हायला 18 वर्ष पूर्ण लागतात, बरोबर? एका लेकराची आई व्हायला 18 वर्ष पूर्ण लागतात. वयाच्या 16व्या वर्षी अख्ख्या विश्वाचे माऊली झाले. त्यांना ज्ञानोबराय म्हणायचं. ही ताकद माऊलीत आहे. विश्व माऊली, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, वैष्णव नाही महावैष्णव. महाविष्णू अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. राम कृष्ण हरी महाविष्णू अवतार महाविष्णू अवतार महाविष्णूचा अवतार सखा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. राम कृष्ण हरी महाविष्णू अवतार महाविष्णू महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ते चालते ज्ञानाचे प्रतिबिंब. ओतप्रोत ज्ञान म्हणजे ज्ञानोबराय. ज्ञानोबराय सांगतात, ज्ञान देवे वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पिठा. मी मोठा वैष्णव आहे, मी तुझा अवतार आहे, मी तुझं स्वरूप आहे. जर मी तुझं स्वरूप आहे तर मी काहीही करू शकतो. मी करतो याचा अर्थ तू करतो.
तुका म्हणले तुका म्हणे माझं बोलविता देव आपुलिया बळे नाही मी बोलत सका कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजुळ बोलत तसे वाणी शिकविता धनी देवाच कुठला फरक नाही विठ्ठल कृष्ण राम सगळं हे सगळं चालवणारा तो आहे शंकराचार्य वर्णन करतात करारविंदे पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव बोला श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जीवे पिपस्वामृतमृतदेव गोविंद दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे भगवान आते नहीं तुम मीरा के जैसे कौन कहते हैं भगवान तुम मीरा के जैसे कौन कहते हैं भगवान देर शबरी के तरह अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायण अच्युतम केशवम राम नारायण कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना हलवा राम बन के कभी राम बन के चले आना प्रभु जी चले आना कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना राम बन के कभी राम बन के चले आना प्रभु जी चले आना सीता साथ लेके धनुष हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना प्रभु जी चले आना प्रभु जी चले आना चले आना प्रभु जी चले आना राधे आना प्रभु जी चले आना चले आना प्रभु जी चले आना ओ पालनहारे निर्गुण और न्यारे तुम्हारे बिन हमरा कौन नहीं हमारी उलझन सुलझाओ भगवन हमारी उलझन सुलझाओ भगवन तुम्हारे बिन हमरा